जिल्ह्यातील अळणगाव या गावाचे निम्नपेढी प्रकल्पांतर्गत मौजा कठोरा येथे पोटे टाउनशिप समोर पुनर्वसन करण्यात आले आहे. अळणगाव पुनर्वसन वसाहतीतील नागरिकांवर गंभीर संकट ओढवले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य आणि जीवित धोक्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पेढी प्रकल्प मौजा कठोरा पुनर्वसन येथे आमच्या इथे पुनर्वसनातनी आमच्यावाल्या नाल्या रोड खूप काही पाणी जिरलेलं आहे. माड्या पाणी आहे. घरोघरी जाऊन तुम्ही तपासणी करा या. आणि त्या लोकांना सांगण्यात येते की कलेक्टर ऑफिसला आम्ही खूप काही निवेदन दिलेले आहे, तरी पण कलेक्टरनं कोणताही निर्णय घेतला नाही. आणि नेते येतेच आमची आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला घरात पण जाता येत नाही. आम्हाला लोकांनी सांगितलं का गावात या, गावातून काढून दिलं. नेते लोक येतात, आम्हाला काढून देतात. गावातून खाली तर 95% लोक इथे आम्ही आलेलो हजर झालेलो आहोत, तरी पण यानं कोणती सुविधा केलेली नाही. पाणी म्हणांतर घराघरात घुसून राहिलं. गावात जाऊन लोकांना भवसा देतात का तुम्ही गावाच्या बाहेर निघून जा. इथं काहीच व्यवस्था केलेली नाही, तरी पण ते काही निर्णय घेत नाही आहे. आमची आता आज ह्या परिस्थिती झाली आहे की आम्हाला घरासमोर सुद्धा उभं राहता येत नाही. आमच्या आरोग्याची कोण दक्षता घेणार याच्या? जरा बोरमध्ये पोरा खणल्या आम्ही, बोरेमध्ये पाणी घुसून राहिलं. तेच पाणी आम्हाला प्यावं लागून राहिलं. मागील 9 वर्षांपासून या पुनर्वसन वसाहतीत नागरिक वास्तव्यास असून पाटबंधारे विभागाने रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या आणि इतर मूलभूत सुविधा निकृष्ट पद्धतीने उभारल्याने प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे सांडपाणी थेट घरात आणि अंगणात शिरले असून अनेक ठिकाणी टोंगड्याभर पाणी साचले आहे. त्यामुळे दुर्गंधी, डासांची वाढ आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की गेल्या 9 वर्षात पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले. अनेकदा तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, रस्ते व नाल्यांची दुरुस्ती करावी आणि पुनर्वसन वसाहतीतील मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. इथे 8 ते 9 वर्षात पुनर्वसन झालेलं आहे, तरी इथची परिस्थिती अशी आहे की आम्हाला घरात जायचे सुद्धा रस्ते राहिले नाही, नालेसुद्धा नाही आहे. विशेष म्हणजे अधिकारी लोक गावात धमकावतात, चौकाले का तुम्ही गाव सोडा, सर्व तिथं सर्व झालेलं आहे. हो, आम्ही तुम्हाला सर्व जीवन पावलेलं आहोत असे धमकवून लोक, अधिकारी लोक येऊन तिथे येऊन सर्व जनतेला धमकावत आहे. राहिलेले लोक पुष्कळ लोक इथं आलेले आहे. इथं रस्त्याची नालीची काही सोय नाही आहे. आता आम्ही घरासमोर उभा आहे, आमचे मालक आलं आमच्या घरामध्ये आहे, हे जर मला घातली जबाबदार कोण आहे? हां, आम्हाला जाता येत नाही. इथं काही व्यवस्था नाही आहे, काही मजुराची काही व्यवस्था नाही. इथं रोजंदारी नाही आहे, काही नाही आहे. सर्व लोक इथं चिंतेत आहे. सर्व अधिकारी येते, लोकांना सांगते काय बाबा सर्व बराबर झालं आहे, ठीक आहे, राहिले करून देऊ. हां, तर इथं अजून काही व्यवस्था नाही. हे पाण्याची व्यवस्था अशी आहे का इथं सर्व जलमय झाले, सर्वांच्या घराभोवती पाणी साचलेलं आहे. आम्ही पाण्यामध्ये उभा आहोत, तरी ह्या पाण्यामुळे आमच्या आरोग्यास जीवितात धोका आहे. याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील. मागणी आहे हे सर्वस्वी पूर्ण करावी.